कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, येस पारू, बोल। हे तुमचे कानातले तुम्हाला परत पाहिजे होते ना? माझे कानातले म्हणजे काय आता मी घालणार आहे ते? तुला दिलेत ना ते कानातले, ते तुझ्या कानात दिसले नाही म्हणून मी फक्त तुला विचारलं। मी काय ओरडलो नाही। तुला राग आला होता का? पारू, हे कानातले तुझ्याकडेच ठेव आणि तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू घाल, ओके? मी खूप मनापासून दिले होते ते कानातले। खरंच? हो। बर। ठीक आहे, कानातले परत घातले म्हणजे तिचा राग ओसरला। परत एकदा त्या मुलीचा विषय काढून हिची विकेट काढायला हरकत नाहीये। थँक्यू। बघ किती छान दिसतायत ते, है ना? पारू, मी काय म्हणतो, तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाहीये अगं। म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात। म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये। आणि यू नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहित आहे। आणि तुला, बिकॉज यू आर माय बेस्ट फ्रेंड, ओके नाही? आणि माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की तू माझ्या प्रियसीला भेटाव। काय आईने अशीही तुला जबाबदारी दिली आहे ना माझ्यासाठी मुलगी निवडण्याची। मला असं वाटतं की तू तिला एकदा भेट। तुला काय वाटतं, काय नाही वाटत हे मला एकदा सांग, म्हणजे कसं मी पण माझा ठाम निर्णय घ्यायला मोकळा, हो की नाही? आदित्य सर, एवढा मोठा बिझनेस सांभाळता ना तुम्ही? हो। हे एक साधं काम जमत नाही तुम्हाला? म्हणजे एक मुलगी शोधता येत नाही स्वतःसाठी? बरं, ती शोधली आहे, ती चांगली आहे का नाही एवढं सुद्धा कळत नाही? कशाला पाहिजे मी प्रत्येक गोष्टीत? राग आला तिला, त्रास झाला तिला, तिला त्रास झालाय कारण तिचं माझ्यावर प्रेम आहे। प्रीतम, प्रीतम, फोन फोन। आता घरातल्या घरात का फोन करतोय मला? बोल रे। हॅलो ब्रो, ऐक ना, मी काय म्हणतो, उद्याची सगळी तयारी झाली आहे ना? अरे सगळं डन केलंय, तू अजिबात टेन्शन घेऊ नको। मी त्या माझ्या मैत्रिणीला फोन केला होता, ती येणार आहे उद्या। इनफॅक्ट तिच्या कॉस्ट्युमचं पण डन केलंय मी। असली भारी दिसणार आहे ना ती, तुला आवडेल। एक मला कशाला आवडली पाहिजे ती? हे पाहिजे रे, उद्या जेव्हा ती तुला आवडणारी मुलगी येईल तेव्हा भेटवशील ना तिला? हा? हो हो हो, बाय बाय बाय। तुला असं वाटू शकतं की मी सारखं सारखं काय तेच बोलतोय, पण माझ्या मनातून ती जातच नाहीये अगं। म्हणजे सारखं सारखं तिचाच विचार येतोय मनात। म्हणजे मला माझं असं खाण्यापिण्यात लक्ष लागत नाहीये, माझ्या कामात लक्ष लागत नाही, मला झोप येत नाहीये। आणि यू नो व्हॉट, ती मुलगी कोण आहे ते फक्त मलाच माहिती आहे। आदित्य सर, असे खेळ का खेळतायत? त्यांना कळत का नाही की ते डोळे माझे आहेत? माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की तू माझ्या प्रियसीला भेटाव। आता परत कुणी
आदित्य सरांची फसवणूक तर करत नसेल ना? नाही, त्या दिशा मॅडम सारखी आणि अनुष्का मॅडम सारखी मुलगी जर का परत घरात येणार असेल ना, तर ती या घराला बरबाद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आदित्य सर उद्या त्या मुलीला भेटायला जाणार आहेत. मला असं वाटतं की मी आदित्य सरांसोबत ती मुलगी कोण आहे ते बघायलाच पाहिजे. मी आदित्य सरांची फसवणूक होऊ देऊ नाही शकत. आता येळ आली आदित्य सरांना सांगायची की ते डोळे माझे आहेत म्हणून. होय, मी सांगणार आहे त्यांना. पण आदित्य सरांना जेव्हा हे कळल की ते डोळे माझे आहेत, तेव्हा ते काय विचार करतील? त्यांना पटेल का? ते काय बोलतील? ते माझ्यासोबतची मैत्री तोडतील का? ते अगदी कळना झालं. नाही पारू, हे बघ, आदित्य सर काय विचार करतील ह्याच्यापेक्षा ती मुलगी कोण आहे ना, हे बघायलाच पाहिजे. आदित्य सर, आदित्य सर, इकडं बी नाही. आदित्य सर गेले कुठे? तिचा फोन आला होता आणि तिने मला भेटायला बोलवलंय आणि आज आम्ही भेटणार आहोत. आदित्य सर त्या मुलीला भेटायला जाणार होते. ती मुलगी खोटी आहे. ते डोळे बी तिचे नाहीत, ते डोळे माझे आहेत. नाही, मला काय बी करून आदित्य सरांसोबत त्या मुलीला भेटायला जायलाच पाहिजे. पण ते गेलेत कुठे हे कसं काय कळणार? प्रीतम सर, आदित्य सर कुठे आहेत? दादा, तू एका इम्पॉर्टंट कामासाठी बाहेर गेला. कसलं काम? इकडे इकडे तू हात सांग. अहो पण अरू, दादा प्रेमात पडलाय. तुला पण बिलीव्ह नाही होत ना? मलाही नव्हतं झालं. एक माणूस जो सतत कामाचा विचार करतो, बिझनेसचा विचार करतो, तो प्रेमात पडला. प्रेम माणसाला बदलतं म्हणतात ना, ते खरं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.